सूर्य नुकताच उगवला होता. रणजितच्या खिडकीतून येणाऱ्या किरणाने त्याला जागं केलं, पण त्याचा मूड काही उठण्यास तयार नव्हता. गेलं काही महिने त्याला असं वाटायचं होतं त्याच्या जीवनात काही चांगलं घडत नाही. रोज तेच तेच काम, तेच संघर्ष आणि कधीकधी अपयशाचं ओझं. आजही तसंच झालं. त्याने आळस दिला आणि पुन्हा डोक्यावरून पांघरून घेतलं. पण त्याच वेळी त्याच्या मनात विचार आला, असं किती दिवस चालणार? त्याला आठवलं की मग त्याच्या मित्राने काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, आपण स्वतःला रोज प्रेरित करू शकतो, फक्त योग्य पद्धत वापरायला हवी. मग त्याने 5 नियम तयार केले. 1. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करायची. रणजित उठला आणि त्याने मोबाईल न पाहता एक चांगला विचार वाचला. आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. त्यामुळे त्याला थोडं हलकं वाटलं. लहान लहान उद्दिष्टे ठरवायची. त्याने एक वही घेतली आणि लिहिलं, आज मी व्यायाम करणार, एक नवीन कौशल्यावर काम करणार, एका मित्राशी सकारात्मक चर्चा करणार. त्यामुळे त्याला ध्येय निश्चित प्राप्त झाल्यासारखं वाटलं. 3. स्वतःची चांगलं बोलायचं. रणजित दररोज स्वतःबद्दल नकारात्मक विचार करायचा, पण आज त्याने आरशात पाहिलं आणि ठामपणे म्हटलं, मी सक्षम आहे, मी काहीतरी मोठं करू शकतो. 4. प्रेरणादायी गोष्टी वाचायच्या आणि ऐकायच्या. त्याने एका प्रसिद्ध व्यक्तीचा संघर्षमय प्रवास ऐकला आणि वाचलं. जर त्यांनी अशा परिस्थितीतून यश मिळवलं तर मी का नाही मग? 5. कृती करायची. प्रेरणा फक्त विचारात न ठेवता त्याने लगेच आपल्या उद्दिष्टांवर काम सुरू केलं. त्याने छोट्या छोट्या गोष्टी ऐकल्या, एक चांगला लेख वाचला, 15 मिनिटं व्यायाम केला आणि एका जुन्या मित्राला फोन करून संवाद साधला. दिवसाच्या शेवटी रणजितला जाणवलं की मग प्रेरणा बाहेरून येत नाही, ती आतून निर्माण करावी लागते. जर आपण लहान सवयी लावून घेतल्या तर आपलं आयुष्य हळूहळू बदलत जातं. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.